महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातली जी घटना घडली ती फार गंभीर आहे। अनुष्का पाटोळे हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे। अद्याप तरी या प्रकरणाला अनुष्काला न्याय मिळाला नाही अशीच एक परिस्थिती सध्या लातूर शहरामध्ये आहे। आम्ही बऱ्याच बातम्या या संदर्भातल्या केल्यात। जिल्हाधिकाऱ्यांबद्दल प्रश्न विचारलेत, SP-ना आज प्रश्न विचारलेत, पण प्रश्न मात्र त्यांचे अनुत्तरित असलेले आम्हाला प्रश्न पाहायला मिळाले। अनुष्काच्या घरी आहे सध्या मी, अनुष्का पाटोळेच्या घरी आहे आणि अनुष्का पाटोळेच्या घरी समाज बांधव जे आहेत ते लांबून लांबून येत आहेत, कारण तेवढी हळहळच वाटते। ते छोटंसं बाळ होतं, गुन्हा काही नसताना देखील तिला संपवण्यात आलं अशीच एक परिस्थिती दिसते। पोलीस कर्मचारी सांगतायत, पोलीस SP सांगतायत की आत्महत्या आहे, सुसाईड आहे, पण एवढ्या लवकर यांनी कसं निष्पन्न केलं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। माझ्यासोबत अजिंक्य चांदणे आहेत, जे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे घटनेला तुम्ही आवाज उठवतात। आज एवढं छोटंसं 11 ते 12 वर्षाचं बाळ एका सरकारी यंत्रणेमध्ये, सरकारी हॉस्टेलमध्ये राहतं, जी केंद्राचं त्याला आश्रय आहे किंवा तिथं इन्चार्ज तिथं केंद्राचे आहेत, असं असताना देखील ही घटना घडते। तर जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर असणाऱ्या नवोदय विद्यालयामध्ये अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली, पुन्हा मी सांगू इच्छितो की अनुष्का पाटोळे हिची आत्महत्या नाही, तिची हत्या आहे। आणि ज्या पद्धतीनं याच्या प्रमुख असणाऱ्या, अध्यक्ष असणाऱ्या जिल्हाधिकारी, लातूर जिल्हाधिकारी या असंवेदनशील आहेत, यांनी या प्रकरणाची जबाबदारी देऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थिनीला, तिची ही घटना घडल्याच्या नंतर ज्यांनी त्या मुलीला गाडीमध्ये टाकलं, गाडीमधून हॉस्पिटलपर्यंत नेलं, तिची डेड बॉडी डिग्गीमध्ये टाकून नेली, त्या दोनही कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आल्या। याच्यातून आम्हाला संशय बळावत आहे की जिल्हाधिकारी या स्वतः याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत। त्यांचं नाव कुठेतरी खराब होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिकच्या पोलीस प्रशासनाला दबावात आणून ही फिर्याद मुलीच्या वडिलांच्या तोंडून वदवून घेतलेली आहे, जेणेकरून त्यांची मानसिकता नसताना सुद्धा त्यांच्याकडून ही फिर्याद वदवून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये चार्जशीटमध्ये हे आरोपी सुटतील अशा पद्धतीने फिर्याद जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पोलिसांनी दाखल केलेली आहे। आपण आता आव्हान केलात लातूरकरांना, न्याय जर नाही मिळाला तर आपण आमरण उपोषणास बसणार। मी 10 दिवसाचा अल्टिमेटम इथल्या स्थानिकच्या लातूर पोलिसांना दिलेला आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या समाजाच्या वतीनं। जर 10 दिवसामध्ये याच्यामध्ये 302चा गुन्हा जर दाखल झाला नाही, खुनाचा गुन्हा जर दाखल झाला नाही, तर महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव लातूरमध्ये येतील आणि महामोर्चाचं आयोजन आम्ही 10 दिवसाच्या नंतर काढणार आहोत, असं आव्हान मी सर्व लातूरकरांना केलेलं आहे। जर लातूरकर याच्यामध्ये आपली मुलगी म्हणून सहभागी होणार नसतील तर स्वतः मी एकटा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे। ज्या पोलिसांना तुम्ही आता म्हणताय की हे 10 दिवस तुम्ही आता केले, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तपास जवळपास केलेला आहे आणि आता हे प्रकरण जे आहे ते SITकडे आम्ही वर्ग करण्यात आले, SIT याच्यामध्ये चौकशी करेल। पोलीस हे निष्कर्षावर आलेले आहेत की आत्महत्या आहे, स्पष्ट केलं हां, त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यांची मानसिकताही झालेली आहे आणि त्यांनी जाहीर करून टाकले की आत्महत्या आहे, जेणेकरून त्यांनी मुलीच्या आईवडिलांना कधी चौकशी केली नाही साधी, जेणेकरून मुलीला जो फोन आला शेवटच्या दिवशी की आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे, याच्यावर कोणता स्टँड पोलिसांनी घेतलेला आहे, हे सगळं संशयाने भरलेलं आहे। म्हणून आमचा पोलिसांवर बिलकुल विश्वास नाही। SIT स्थापन झालेले, SITवर आमचा 10 दिवसासाठी विश्वास आहे। याच्यात SITने जर खुनाचा गुन्हा नोंद केला नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये उभा करू। बघितलं तर अनुष्का पाटोळेचं प्रकरण फार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहे, न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, पण कुठंतरी सगळ्यांच्या वतीनं जास्त आरोप केला जातो प्रशासनावरती, पोलिसांवरती, की कुठंतरी चालढकल आहे, कुठल्या तरी एखादा गुन्हा लपवण्यासाठी या बाळाला संपवलं का असा देखील आरोप अनेक संघटनाकडून केला जातो आहे। आणि हेच आरोप आता 10 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर अजिंक्य चांदणे असेल किंवा लातूरकर मोर्चामध्ये सहभागी होणार असं देखील त्यांनी आव्हान केलं आहे। माझे सहकारी शिंदे मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, लातूर, टाका।